चितळे बंधू. ते उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या. डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट. पोलीस निरीक्षक गोपाल बदनेचं वारंवार बलात्कार केल्याचं नमूद. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येची गृहराज्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या पोलिसांची चौकशी करून कारवाई करणार. एबीपी माझाशी बोलताना आश्वासन. मुरलीधर मोहोळ महापौर असताना बडेकर बिल्डरची कार वापरत असल्याचा धंगेकरांचा नवा बॉम्ब. पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचा नंबर देत खासगी कारवर सरकारी फलक लावल्याचाही आरोप. मविया मतदार यादीतील घोळ जनतेसमोर आणणार. सोमवारी आदित्य ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये फोडणार आरोपांचा बॉम्ब. तर काँग्रेसकडून उद्याच पत्रकार परिषदेचं आयोजन. सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत. पक्षात बंडखोरी केल्यास पुढील 5 वर्ष नेत्यांची दारं बंद. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य. अटक करून चौकशी करा, संजय राऊतांची मागणी. आगामी निवडणुकांसाठी शिंदे सेनेकडून डोर टू डोर कॅम्पेन. वॉर्डातील मतदार पक्षाकडे वळवण्याची जबाबदारी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांवर. लक्षवेध आणि आनंद दिघे कल्याणकारी योजनाही राबवणार. सांगलीच्या जत येथील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव अज्ञातांनी रात्रीतून बदललं. राजे विजयसिंह डफळेंच्या नावाचा फलक लावला. यंदा कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही, पडळकरांनी दिला होता इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये परवानगी नसतानाही वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढण्यावर ठाम. आरएसएसवर बंदी आणावी या मागणीसाठी आज आरएसएस कार्यालयावर धडकणार. बिहारमधील निवडणुकांच्या प्रचाराला जोर. पंतप्रधान मोदी आज बिहारमध्ये प्रचाराचा श्रीगणेश करणार. तर तेजस्वी यादव देखील बख्तियारपूरमध्ये सभेला संबोधित करणार. तेलंगणाच्या कर्नूलमध्ये अपघातानंतर खासगी बसला भीषण आग. 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती. राष्ट्रपती मुर्मूंकडून दुःख व्यक्त. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिकमध्ये जोरदार पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही पाऊस अपेक्षित. नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं